श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन 10व्या अध्यायात म्हणतो, तेव्हा कथम विद्या महम योगीम त्वां सदा परिचिते केसु केसूचे भावेसु चिंतोषी भगवन्मय. ते म्हणले, अर्जुन म्हणला, देवा तुम्ही दिलेला अमृत उपदेश त्यामुळं माझं मन भरतच नाही, पोट भरतच नाही. तर तुमच्या ज्या विभूत्या येतात त्या विभूत्या जरा मला विस्तारानं सांगा. मग श्रीकृष्ण महाराज त्याला विभूत्या सांगतात. ते म्हणतात, अर्जुना आदित्यानामहं विष्णुर ज्योतिषां रैरंशिमान् मर्चिर्मर्तामस्मि नक्षत्रानामहं शशी. मी आदित्यामध्ये सूर्यामध्ये 11 आदित्य आहेत. त्या 11 आदित्यामध्ये विष्णू आहे. ज्योतिषा रैरंशुमान आहे. मर्चिर्मरुतामस्मी आणि नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. नक्षत्राना महं शशी. वेदानां सामवेदोस्मी. वेदामध्ये मी सामवेद आहे. वेदानां सामवेदोस्मी. देवानामस्मी वासव. आणि देवतेमध्ये मी वासव आहे. देवानामध्ये वासव. इंद्रियाना मनच्चास्मी. आणि इंद्रियामध्ये 10 इंद्रियामध्ये 11 इंद्रिय मी आहे. इंद्रियाना मनच्चास्मी. भूतानामस्मी चेतना. आणि प्रत्येक भूत जे आहे त्या भूतामध्ये जी चेतना आहे ती चेतना मी आहे. भूतानामधली चेतना. रुद्रानाम शंकरच्चास्मी. 11 रुद्र आहेत. त्या रुद्रामध्ये मी शंकर आहे. रुद्राराम शंकरच्चास्मी. इतोसो अक्षराम. आणि खजांचीमध्ये मी कुबेर आहे. आणि वसूमध्ये मी पावक आहे. आणि मेरू शिखरी धामाम. आणि मेरूचं शिखर मी आहे. पुन्हा काय म्हणले, पुरोधसामचे मुख्य माम विधी पार्थ बृहस्पतीम सेनानी नाम स्कंद. सेनामध्ये स्कंद आहे. आणि सरसामस्मी सागर. आणि काय म्हणते पुन्हा, महर्षीनाम भृगुर. महर्षीमध्ये मी भृगु ऋषी आहे. महर्षीनाम भृगुराम गिरामस्मे कमक्षरम. यज्ञानाम जपयज्ञोसी. यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. आणि ते पुन्हा काय, स्थावरानाम हिमालय. आणि स्थावर मालमत्तेमध्ये मी हिमालय आहे. आणि काय म्हणते पुन्हा, आस्वस्त सर्व वृक्षानाम. मी सर्व वृक्षामध्ये पिंपळाचं झाड आहे. आस्वस्त सर्व वृक्षानाम. देवर्षी नामचे नारद. देवर्षीमध्ये मी नारद आहे. आणि गंधर्वानाम चित्ररथ. गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे. आणि सिद्धानाम कपिलो मुनी. आणि सिद्धामध्ये मी कपिल मुनी आहे. तर असे अनेक हे सांगितले त्याने. आणि ते म्हणले, अर्जुना नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. माझ्या विभूतीचा अंत नाही. नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप येशी तू देशता प्रोक्त विभूतेर विस्तरोमय. मी त्यातल्या काही तुला सांगितलं ते. आणि अर्जुना यद्यतिभूती मत्सत्वम श्री मधुर्जितमेव तत्देवाव गच्छतो मम तेजोंश संभव. आणि विभूत्या नाही का माझ्या एका तेजापासून झाले. अथवा बहुनैतेनं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना अथवा बहुनैतेनं किम ज्ञातेनं तवार्जुन इष्टभ्यामिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. अरे जास्त तुला माहिती करून घेऊन काय करायचं अर्जुना. अरे विभूत्या तर जाऊ दे, पण हे जग माझ्या एका अंशानं तयार झालेलं आहे. माझ्या एका अंशानं तयार झाले. आणि ज्या विभूत्या येतात माझ्या एका तेजोंश संभवत. माझ्या एका तेजापासून एवढ्या विभूती तयार झालेल्या आहेत. आणि माझ्या एका अंशापासून सगळं जग तयार झालेलं आहे. असं श्रीकृष्ण महाराजांना आपली मती सांगत असताना, विभूत्या सांगत असताना, विभूत्या सांगत असताना विभूत्या सांगितल्या. आणि श्रीकृष्ण महाराजाची मती सांगितली. आणि एका याच्यापासून अंशापासून सगळं जग तयार झालं आहे असं मी सांगितलं. आणि अशा श्रेष्ठ परमेश्वराचं आपण चिंतन करून आपलं भलं करून आपण घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि दुसरे एक विनंती आहे मायबाप, की आपला हा देवल
ऑफिशियल ग्रुप आहे, हा गीता ग्रुप आहे. तर ह्या गीता ग्रुपला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.